नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता अश्विनने एक व्हिडिओ बघितलेला असतो मोबाईलवरती आणि त्याला खूप मोठा धक्का बसतो. त्याच्या हातातून कॉफीचा मग खाली पडतो. तेव्हा कल्पना खूपच जास्त घाबरते आणि म्हणते की अश्विन काय झालं? तेव्हा अश्विन म्हणत असतो की मम्मा हा बघ हा व्हिडिओ. तेव्हा कल्पना म्हणत असते पण हे सगळं कसं काय शक्य आहे? तेव्हा अश्विन म्हणत असतो मम्मा हे सगळं दादाला माहिती आहे का? तेव्हा अर्जुन तेवढ्यातच घरी आलेला असतो आणि तो म्हणतो काय झालं? काय माहिती नाही आहे मला. तेव्हा अर्जुनला समोर बघून अश्विन, कल्पना आणि विमल तिघेही खूप जास्त टेन्शनमध्ये येतात. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की काय झालं अश्विन, काही सांगशील का? सायली म्हणत असते अश्विन भाऊजी काय झालं? कसला व्हिडिओ बघितलाय तुम्ही? तेव्हा इथे पूर्णाजी म्हणत असते अरे अश्विन सांग ना बाबा, सगळं व्यवस्थित तर आहे ना? तेव्हा अश्विन म्हणतो नाही पूर्णाजी, काही ठीक नाही आहे. तेवढ्यातच चैतन्य धावत पळत येतो आणि म्हणतो की अर्जुन, अरे तू तो व्हिडिओ बघितलास का? न्यूज बघितलीस का आजची? तेव्हा अर्जुन म्हणतो एवढी कुठली न्यूज आली आहे? तेव्हा तो बघायला जातो तर साक्षी शिखरेने आता प्रेस कॉन्फरन्स बोलावलेली असते. त्याच्यामध्ये ती म्हणत असते की अर्जुन सुभेदार आणि चैतन्य गडकरी या दोघांनी माझी फसवणूक केलेली आहे. एवढे नावाजलेले वकील, ते दोघं जण हे लॉयर नाही आहेत तर एक नंबरचे लायर आहेत, लायर. तर इथे एका अबला स्त्रीला फसवण्याचा कट केला होता. तर इथे चैतन्य गडकरीने माझ्याबरोबर प्रेमाचं नाटक केलं आणि मला फसवण्याचा प्रयत्न केला. दोघेही माझ्या विरोधामध्ये पुरावे गोळा करत होते. म्हणजे अर्जुन सुभेदारची बायको सायली सुभेदार, हिचे वडील, हिचे मानलेले वडील यांच्यावरती मर्डर केसचा आरोप आहे आणि ते मुद्दामून मला त्या केसमध्ये गोवण्याचा प्रयत्न करतायत. आणि म्हणूनच अर्जुन सुभेदार त्यांना जेलमधून बाहेर काढण्यासाठी हात धुवून माझ्या मागे पडलेला आहे, कारण मला जेलमध्ये टाकायचं आहे आणि त्यासाठी चैतन्य गडकरी याने माझ्याबरोबर प्रेमाचं नाटक केलं. तेव्हा इथे आता आलेले पत्रकार म्हणत असतात की ही तर खूपच जास्त वाईट गोष्ट आहे, त्यांनी असं करायला नको होतं. तेव्हा इथे साक्षी म्हणत असते ते लोक खोटे पुरावे गोळा करतात आणि असेच सगळ्या केस जिंकत असतात. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की चैतन्य हे सगळं काय आहे? तू तर म्हणत होतास की तुझ्यामध्ये आणि साक्षीमध्ये सगळं काही ठीक आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो अरे मला तर तसंच वाटत होतं, पण तिला आधीपासूनच आपल्यावरती संशय आला होता. तेव्हा इथे सायली म्हणत असते पण आता काय करायचं? तेव्हा इथे साक्षी हे सगळं खोटं बोलते आणि तिने असं का केलं असेल? तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो पण दादा, अरे तिने एवढी प्रेस कॉन्फरन्स का बरं घेतली? तिला तुमच्यावरती संशय आला होता, ते सगळं ठीक आहे, पण आता पत्रकार परिषद घेऊन तिने तुमच्यावरती खूपच मोठे गंभीर आरोप केलेले आहेत. तेव्हा कल्पना म्हणत असते की तिला भीती वाटते. तिला माहिती आहे की तिचं पितळ आता उघडं पडेल, कारण चैतन्य आणि अर्जुन एकत्र आहेत हे तिला कळले आणि तिला आता जेलमध्ये जायचं नाही आहे ना, म्हणून ती हे सगळं करते. तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते पण चैतन्य आणि साक्षीचा साखरपुडा तर धूमधाममध्ये पार पडला होता, मग हे सगळं काय आहे? मला कळतच नाही आहे. ती साक्षी वाईट मुलगी आहे का? तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो पण तिची हिंमत कशी झाली हे सगळं बोलायची की आम्ही पैसे देऊन आम्ही सगळ्या केसेस जिंकत असतो. तेव्हा इथे साक्षी म्हणत असते आता मी तरी काय करू? त्या अर्जुनने माझ्या वडिलांना जेलमध्ये टाकले आणि आता हात धुवून माझ्या मागे पडलेला आहे. आता मी एकटीच आहे, त्याच्यामुळे त्या लोकांनी मला सगळ्या गोष्टीमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा पत्रकार म्हणत असतात म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की खोटे पुरावे गोळा करून त्यांनी तुमच्या वडिलांना सुद्धा जेलमध्ये टाकले आणि आता तुझी सुद्धा रवानगी तिथेच करायचा त्यांचा प्लॅन आहे? मग जर असं असेल तर मग तू ह्याच्यावरती ठोस ॲक्शन का घेत नाही आहेस? तेव्हा इथे साक्षी म्हणत असते मग मी काय करू? त्या लोकांनी असं काही मला फसवण्याचा प्रयत्न केला आहे तर मी आता कुठे न्याय मागायला जाऊ? तेव्हा इथे साक्षी म्हणत असते की ते लोक माझ्याबरोबर प्लॅन करत होते. चैतन्यने माझ्या मोबाईलचा ॲक्सेस मिळवला आणि सगळे पुरावे ते लोक आता मिळवण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा पत्रकार म्हणतात मग तुमच्याकडे जर पुरावे असतील तर त्यांच्यावरती तुम्ही कंप्लेंट करा ना, त्यांना नक्कीच अरेस्ट होईल. तेव्हा साक्षी म्हणत असते कुणाच्या विरोधात मी जाऊन कंप्लेंट करू? ते लोक एवढे मोठे नावाजलेले लॉयर आहेत, कोण माझी तिथे दक्षता घेणार आहे सांगा बरं तुम्ही? म्हणून मी आता जनतेकडे न्याय मागण्यासाठी तुम्हाला इथे बोलावलेलं आहे. जनता जनार्दन आहे तीच मला न्याय मिळवून देईल. तेव्हा इथे पत्रकार विचारत असतात की चैतन्य गडकरी यांनी तुमच्याबरोबर प्रेमाचं नाटक केलं, याचा काही पुरावा देऊ शकता का? तेव्हा साक्षी म्हणत असते की आपण प्रेमाचा कधी कुणाला पुरावा देतो का? एखाद्या व्यक्तीवरती जर आपण मनापासून प्रेम करायला लागलो तर आपण संपूर्ण विश्वास त्या व्यक्तीवरती टाकतो. मला वाटलं सुद्धा नव्हतं की चैतन्य माझ्याबरोबर असं काही करेल. तेव्हा इथे साक्षी म्हणत असते की आता ते एवढे मोठे वकील आहेत, तिथे माझं काय चालणार आहे? मी जरी त्यांच्या विरोधामध्ये कंप्लेंट
केली तरी मला कोण विचारणार आहे? तेव्हा आता मला तुमच्या लोकांची साथ हवी आहे. सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी तुम्हीच आता धडपड करा. मला न्याय मिळालाच पाहिजे. त्या दोघांना आता शिक्षा झालीच पाहिजे कायद्याने. त्यांनी माझी फसवणूक केलेली आहे आणि माझ्या विरोधात खोटे पुरावे गोळा करतायत. आतापर्यंत सगळ्या केसेस त्यांनी खोटं बोलूनच जिंकलेल्या आहेत. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, हिची हिंमत कशी झाली आहे सगळं बोलायची की मी सगळ्या केसेस खोटे पुरावे देऊन जिंकत असतो. तेव्हा इथे सायली म्हणत असते, अहो तुम्ही चिडू नका ना, तुम्ही चिडायला हवेत ना, म्हणूनच तिने असं काहीतरी केलंय. तेव्हा इथे चैतन्य म्हणत असतो, साक्षी आता एवढ्यावरच थांबणार नाहीये. तिने खूप मोठं प्लॅनिंग केलं असेल आम्हाला दोघांना डिस्ट्रॉय करण्यासाठी. तेव्हा इथे मला असं वाटते आता या गोष्टीचा परिणाम मधुभाऊंच्या केसवरती सुद्धा जबरदस्त होणार आहे. तेव्हा कल्पना म्हणत असते की चैतन्य, याचा अर्थ आतापर्यंत तुम्ही जेवढे पुरावे दिले होते कोर्टामध्ये तेवढे पुरावे आता काहीही महत्त्वाचे नसणार आहेत का? तेव्हा अर्जुन म्हणतो, याचा अर्थ आपण पुन्हा आता शून्यात आलेलो आहोत. आता आपल्याला नव्याने पुन्हा सुरुवात करावी लागेल. तेव्हा इथे सायली आता खूप जास्त टेन्शनमध्ये येते. तेव्हा अश्विन म्हणत असतो, अरे पण दादा, या सगळ्याचा तुमच्यावरती किती वाईट परिणाम होणार आहे कळतंय का तुला? तेव्हा इथे सायली म्हणत असते, पण तिचं खोटं जास्त काळ टिकणार नाही आहे. तिला आता जेलमध्ये जाण्याची भीती वाटते ना, म्हणून तिने या सगळ्यातून कसा मोकळा मार्ग काढायचा याकडे ती लक्ष देते. पण बरं झालं या गोष्टी एवढ्यावरच थांबल्या. तिने जर चैतन्य भाऊजींना काही केलं असतं तर आपण काय केलं असतं? तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, तिला मी सोडणार नाहीये. तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मी देणारच. तेव्हा इथे आता अर्जुनला फोन यायला सुरुवात होतात. अर्जुन आता सगळ्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत असतो. त्यानंतर इथे अश्विनला सुद्धा फोन येतो. तो सुद्धा फोनवरती बोलण्यासाठी बाजूला जातो. नंतर चैतन्याला सुद्धा फोन येतो. चैतन्य म्हणत असतो की त्या मुलीने आमच्या दोघांवरती खोटे आरोप केलेले आहेत. तुम्हाला माहिती नाही का कॉलेजपासून आम्ही दोघं जण कसे आहोत ते? तेव्हा इथे साक्षीच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नका, ते आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करते असं सुद्धा चैतन्य म्हणतो. आणि तो म्हणतो की चैतन्याला आता मी सोडणार नाही. तिने याच्यामध्ये अर्जुनला सुद्धा खेचून घेतलंय ना, मी तिला सोडणार नाहीये. तेव्हा अस्मिता म्हणत असते, अर्जुन अश्विन लवकर या. तो बघा चैतन्य रागाच्या भरामध्ये साक्षीकडे गेलेला आहे. तो काय करून बसेल काही सांगता येत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो की मी आणि सायली आम्ही जातोय. अश्विन तू घरामध्येच थांब, फोन वगैरे आले तर तू रिसीव कर. त्यानंतर इथे चैतन्य येतो आणि म्हणतो, साक्षी तुझी हिंमत कशी झाली का हे सगळं करायची? तेव्हा साक्षी म्हणते, का तुझी हिंमत होऊ शकते मग मी का हिंमत नाही करू शकत? तेव्हा इथे चैतन्य म्हणतो, तू माझ्याबरोबर प्रेमाचं नाटक केलं होतंस ना, बरं झालं तुझा खरा चेहरा माझ्या समोर आला. तेव्हा साक्षी म्हणते, आणि तू काय वेगळं केलं होतंस रे चैतन्य? तू सुद्धा माझ्याबरोबर प्रेमाचं नाटकच केलं होतंस ना. तेव्हा चैतन्य म्हणतो की तुझा खरा चेहरा मला समजायच्या आधी मी तुझ्यावरती खरं प्रेमच केलं होतं, पण तुझा खरा चेहरा मला जेव्हापासून कळला ना तेव्हापासून मी तुझ्यावरती नजर ठेवून आहे. तुझ्या विरोधात मी पुरावे गोळा करतोय, कळलं का तुला? तेव्हा इथे साक्षी म्हणत असते, अगदी बरोबर तसंच मला तुझ्यावरती संशय आला होता. तेव्हा चैतन्य म्हणतो, तू माझ्याबरोबर सुद्धा तेच केलंस जे तू कुणालबरोबर केलं होतंस ना. तेव्हा साक्षी म्हणते, अच्छा म्हणजे कुणालबद्दल तुला कळलंय तर. तेव्हा इथे साक्षीला राग येतो आणि ती आता वजनदार वस्तू त्याच्या डोक्यात मारायला जातच असते. तेवढ्यातच अर्जुन तिथे येतो आणि म्हणत असतो की साक्षी, जर चैतन्यावरती तू हात उगारलास किंवा त्याला एक जरी स्क्रॅच आली ना तर मी तुला सोडणार नाहीये. मी तुला कोर्टात खेचेन आणि तुझी काय अवस्था करेन हे तुला चांगलंच माहिती आहे. तेव्हा इथे साक्षी म्हणत असते, अरे वा अर्जुन, म्हणजे मी एवढं सगळं करून सुद्धा तुझ्यामध्ये हिंमत आहे मला धमकी देण्याची. तर मला असं वाटलं होतं तू आता घरामध्ये लपून बसशील, दरवाजा खिडक्या लावून पडदे वगैरे लावून स्वतःचं तोंड लपून बसशील असं वाटलं होतं मला. तेव्हा सायली म्हणत असते, साक्षी जे लोक खोटारडे असतात ना ते लोक तोंड लपून बसतात, कळते ना तुला? आमची सत्याची बाजू आहे आणि एक ना एक दिवस ती आमची वेळ येणारच. आजचा दिवस तुझा होता, उद्याचा दिवस आमचा असेल, कळलं तुला? सोडणार नाही तुला, तुझ्या भाषेतच तुला उत्तर देऊ. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता सगळे क्लायंट हे चिडलेले असतात, अर्जुनकडून ॲडव्हान्स परत घेण्यासाठी आलेले असतात आणि इथे महिला मुक्ती मोर्चा सुद्धा आलेला असतो आणि अर्जुनच्या ऑफिसमध्ये येऊन तोडफोड करत असतात. त्यातला एक माणूस आता चप्पल काढून अर्जुनला फेकून मारतो. तेवढ्यात सायली तिथे येते आणि ती चप्पल आपल्या हातामध्ये पकडते आणि तिने आता रणरागिणीचं रूप धारण केलेलं असतं. आपल्या नवऱ्यावरती उचलणारं बोट ती आता तिथे छाटून टाकण्यासाठी आलेली असते.